संजय राऊत बोलत आहेत, थेट जाऊयात. पटकून पटकून मारू हे उद्योगपतींची दलाली करून कमिशनखोरी करण्याइतपत सोपं आहे का मिस्टर दुबे? हे दलाली करण्याइतपत उद्योगपतींचं सोपं नाही, किंवा मोदी शहांचे बूट चाटण्या इतकं सोपं नाही आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेमध्ये बसलेला आहे. फेक डिग्री. महुआ मोहितांना विचारा, तिची मुलाखत घ्या. दिल्ली युनिव्हर्सिटीची फेक बनावट डिग्री, म्हणजे जसा गुरु तसा चेला. आणि तुम्ही महाराष्ट्राला आम्हाला धडे देताय. आणि या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचं मंत्रिमंडळ, सरकार तोंडामध्ये बोळा घालून बसलाय. ते डुप्लिकेट सेनेवाले मराठी अस्मितेच्या मोठ्या गप्पा मारतात ना, हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या, बाळासाहेबांच्या. लाज नाही वाटत? हा महाराष्ट्र स्वावलंबी आहे. हा महाराष्ट्र देशाचं पोट भरतो. त्या सगळ्या प्रांताचे लोक या मुंबई महाराष्ट्रात राहतात. आम्ही कोणाला त्यांचा जात प्रांत धर्म कधी विचारला नाही. करोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमच्या गंगेमध्ये प्रेततरंगत होती बेवारसपणे, तेव्हा इथे आमचं सरकार, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार, हे अख्ख्या देशाला इथे खाऊ पिऊ घालत होतं, उपचार करत होतं. विचारा तुमच्या लोकांना. तर दुबेला म्हणावं, नादाला लागू नको महाराष्ट्राच्या. मग पटकनी काय ते आम्हाला दाखवावं लागेल. पळपुटे डरपोक लोक आहे ते. डरपोक. अजून हे तुमचं सरकार ऑपरेशन सिंधूरमधले ते 4 अतिरेकी शोधू शकलं नाही. हिंमत असेल ना ते मोदींना सांगा, त्यांना शोधाने मग आमच्या अंगावर या. मला आश्चर्य वाटतं भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचं. एकाने तरी या भारतीय जनता पक्षाच्या दुबेचा निषेध केला का? आम्हाला महाराष्ट्र काय आहे ते सांगू नका. फडणवीसांनी निषेध, धिक्कार नाही, अत्यंत कठोर शब्दात निर्भत्सना केली पाहिजे या दुबेची. ह्या दलालाची. हा दलाल आहे उद्योगपतींचा. आणि त्याला असं वाटते मुंबईतली त्याची दलाली कमी होईल. हा मुंबईच्या दलालीवर जगतो आहे हा दुबे. पण राऊत साहेब, जे मुंबई महाराष्ट्रामध्ये सध्या घडतं आहे आणि त्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे जी सोडून द्या विधानं करता आहेत, त्या पार्श्वभूमीवर परराज्यात राहणारे जे मराठी भाषिक आहेत त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण. बघा, हे वारंवार तुम्ही बोलू नका. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये एकाही परप्रांत्यावरती कोणत्याही पक्षानं, ना शिवसेना ना मनसे, एकाही हिंदी भाषिकावरती मला दाखवा की हल्ला झाला आहे म्हणून, किंवा काय चुकीचं काही काम केलं आहे. आम्ही एवढंच म्हणतो, मराठी बोला. उत्तर प्रदेशला जाऊन आम्ही मराठी बोलतो. तामिळनाडूत जाऊन आम्ही मराठी बोलतो का? आम्ही हिंदी किंवा इंग्रजीच बोलतोय ना. त्या चुकलं काय? इथे मुंबईतल्या हिंदी भाषिकांमध्ये अस्थिरता निर्माण करायचं, हां, फूट पाडायची आणि महानगरपालिका निवडणुका घ्यायच्या, अशा प्रकारचे राजकारण आहे. त्यासाठी या दलालांना पुढे केलेलं आहे. मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते. त्याने यापुढे मराठी भाषेत संवादच साधू नये कोणाशी. तो जर खरा मराठी असेल ना, तर या दुबेचा बंदोबस्त करेल, दाखवेल मराठी मर्दपणा काय आहे तो. या राज्याला इतका नेभळट मुख्यमंत्री मिळाला आहे मराठीच्या बाबतीमध्ये, आणि सांगतो मी मराठी आहे. आणि तो तुमचा डेप्युटी CM अर्धा दाढीवाला. लाज वाटली पाहिजे त्याला शिवसेनेचं नाव घ्यायला आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मागे लावायला. घरातून फोटो काढा बाळासाहेब ठाकरेंचे सगळे. तुम्ही कसलं बाळासाहेबाचं नाव घेत आहे? तुमच्या पक्षाचा एक माणूस दुबे, या शिंदेंच्या पक्षाचा माणूस, अमित शहाच्या पक्षाचा माणूस, काय बोलतोय महाराष्ट्राविषयी, मराठी माणसाविषयी? लाज नाही वाटत या शिंदे आणि या फडणवीसना महाराष्ट्राच्या सत्तेवर खुर्च्या उभवायला? हे काय येरागाबाळ आहेत का मराठी माणूस इथे? आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतो आणि खातो आहोत. लक्षात घ्या, तुझ्या बापाचा खात नाही दुबे. नादाला लागू नको महाराष्ट्राच्या. हे सिक्युरिटी घेऊन फिरतो साले 50 ऑफिसर काय पोलीसवाले. एका पटकनीचा नाही आहे तो. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, बाळासाहेब ठाकरेंचा. तर निशिकांत दुबे यांनी जी टीका केली त्याचा समाचार संजय राऊत यांनी घेतलेला आहे. निशिकांत दुबेंनी महाराष्ट्राच्या नादाला लागू नये, राज्यातलं सरकार तोंडात बोळा घालून बसलेलं आहे, अशी घणाघाती टीका राऊतांनी केलेली आहे. राज्यात फूट पाडण्यासाठी अशा दलालांना पुढे केलं जातं असंही त्यांनी म्हटलंय.